गोंदिया जिल्ह्यात यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून या क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला। तर सर्वाधिक पुरस्कार हे चंद्रपूर जिल्ह्याने पटकविला असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठाणे जिल्ह्यात होणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे। 11 डिसेंबरला या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून यामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या 6 जिल्ह्यातील पोलीस शिपाई, अधिकारी, कर्मचारी यांच्यात या क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून यामध्ये 16 क्रीडा खेळांचा समावेश होता। यामध्ये ॲथलेटिक्स स्पर्धा, गोळाफेक, फुटबॉल, हॉकी, बेसबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, रनिंग, त्याचप्रमाणे तायकांडो, बॉक्सिंग यासारख्या खेळांचा यामध्ये समावेश असून 11 डिसेंबरला सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धेचा समारोप काल 15 डिसेंबरला गोंदिया पोलीस मुख्यालयात झाला आहे। नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 या ठिकाणी आज संपन्न झालेल्या आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की जवळजवळ संपूर्ण 6 जिल्ह्यातून गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातून जवळजवळ 1000चे वर अधिकारी, कर्मचारी, खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये, वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी हिरीने भाग घेतलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे। आणि गडचिरोलीचं कौतुक विशेष की गडचिरोलीला महिला ज्या कॅटेगरी आहेत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोधी अभियान अत्यंत यशस्वी राबवतानाच त्यांनी खेळाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे आणि आपलं कौशल्य आणि नैपुण्य या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। मी जिल्हा चंद्रपूर किंवा गडचिरोली या दोन्हीही जनरल चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्ता संपलेला विधानसभा निवडणूक प्रचार, मतदान, मतमोजणी, विजय मिरवणुका हा बंदोबस्त संपन्न झाल्यानंतर त्यांनी या कालावधीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे, चांगली प्रदर्शित केलेली आहे आणि विशेष कौतुक गोंदिया जिल्ह्याचं आहे। गोंदिया जिल्ह्याला यजमानपद भूषवलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केलेलं आहे, ज्याला आपण दैदिप्यमान म्हणूयात, भव्यदिव्य म्हणूयात अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे। मी पोलीस अधीक्षक गोंदिया आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव यांची सुद्धा चांगली साथ, समर्थ साथ मिळालेली आहे आणि याचं वार्तांकन असेल, त्याबद्दलच्या बातम्या असतील, व्हिडिओ क्लिपिंग असेल, आम्हाला त्या ग्रुपद्वारे आणि तुमच्या वार्तांकनाद्वारे आम्हाला माहिती मिळत होती। मी मनापासून आपणा सर्वांचंही त्या निमित्तानं अभिनंदन करतो, आपणा सर्व धन्यवाद देतो। बरोबर, यावेळेस 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत आपल्या इथे नागपूर रेंज क्रीडा स्पर्धा आपल्या इथे पार पडल्या आणि खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप मोठ्या चांगल्या सहभागाने स्पर्धा पार पडल्यात। तर एक नक्कीच गोंदिया जिल्हा पोलीस दलासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। कुठल्या खेळांचा या ठिकाणी समावेश होता? याच्यामध्ये 16 खेळ होते जवळपास। सांघिक खेळामध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो हे खेळ होते आणि वैयक्तिक मध्ये मग ॲथलेटिक्स होते, वुशू, तायक्वांदो, कुस्ती या प्रकारचे जवळपास 16 खेळ होते आपल्याकडे। जवळपास 6 जिल्हे आपले गोंदिया, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, चंद्रपूर या 6 जिल्ह्यामधील जवळपास 850 महिला आणि पुरुष खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता।